पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाचा पाणीसाठा हा मोठ्या प्रमाणावर खालावलेला आहे. केवळ 6% पाणी सध्या भाटघर धरणात शिल्लक आहे आणि त्यामुळे आता जर पाहिलं तर जे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणारं प्राचीन पांडवकालीन कामरेश्वराचं मंदिर जे आहे ते पाण्याबाहेर सध्या आलेलं पाहायला मिळते. मी सध्या त्याच मंदिर परिसरात आहे आणि मंदिर परिसराच्या आसपास पाहिलं तर हे संपूर्ण जे आहे ते मंदिर 10 महिने पाण्याखाली असतं आणि मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात हे मंदिर जे आहे जेव्हा पाणी पातळी कमी होते धरणाची तेव्हा बाहेर येतं आणि तब्बल 2 महिने मंदिर बाहेर असतं. सध्या पाहिलं तर हे मंदिर आता पाण्याबाहेर आलेलं आहे आणि याचं दर्शन घेण्यासाठी आणि याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा इतिहासप्रेमी असतील किंवा इतिहास अभ्यासक असतील ते या ठिकाणी दाखल होत असतात. सध्या पाहिलं तर हा मंदिरासमोरचा चौथरा आहे आणि नंदीचं मूर्ती या ठिकाणी दिसते. ही सुद्धा आज पर्यंत शाबूत असल्याचं पाहायला मिळते. खरं तर धरणाचं बांधकाम जे आहे या भाटघर धरणाचं बांधकाम 100 वर्षापूर्वी झालेलं होतं आणि 100 वर्षापासून हे मंदिर जे आहे ते पाणी खाली गेलेलं होतं. पण सध्या जर पाहिलं तर प्राचीन ज्या मूर्ती असतील किंवा जे चौथरे असतील ते अजूनही शाबूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी पाहिलं तर काही ठिकाणी विरगळी सुद्धा या परिसरात पाहायला मिळते. इतके वर्ष होऊन सुद्धा खरं तर हे मंदिराचं बांधकाम जे आहे ते पाया आणि बांधकाम जे आहे तो भक्कम असल्याचं पाहायला मिळते. अजूनही तर दगड आणि बांधकाम जर पाहिलं तर अत्यंत मजबूत अशा स्थितीत आहे. 20 माणसांना उचलणार नाही इतका दगड जो आहे तो मोठा या मंदिराला लावलेला आहे. काहीसा फटका जो आहे तो लाटांच्या वरच्या भागात मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पाहायला मिळतोय. काही प्रमाणात जे बांधकाम वाळू आणि चुनखडीच्या मिश्रणातून केलेलं होतं त्याला काहीसा फटका बसलेला पाहायला मिळते. मात्र अजूनही मंदिर जे आहे ते शाबूत असल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी बघितलं तर अत्यंत सुबक असं नक्षीकाम या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मंदिराच्या आतील बाजूस पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला नंदीची मूर्ती जी आहे ती मंदिराच्या आतील बाजूस पाहायला मिळते. आणि गाभाऱ्यात पाहिलं तर गाभाऱ्यात अजून सुद्धा पाणी जे आहे ते असतं. मंदिरातल्या पाण्यात हात घालून आता सध्या पाहिलं तर या शिवलिंगाचं दर्शन जे आहे ते घ्यावं लागतं. या ठिकाणी पाहिलं तर या पाण्याखाली स्वयंभू शिवलिंग आहे आणि समोर पाहिलं तर पार्वती मातेची मूर्ती आहे. आणि अजून जर पाहिलं तर पाण्याखाली हात जो आहे तो घालून या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला लागतं. त्यामुळे सध्या पाहिलं तर इतिहास अभ्यासक सुद्धा या जे प्राचीन अत्यंत प्राचीन म्हणजे 100 वर्षापूर्वी पाण्याखाली मंदिर गेलेलं होतं आणि त्याआधी हेमाडपंथी हे मंदिर असल्याचं गावकरी सांगतात. आणि याचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आज सुद्धा अनेक इतिहासप्रेमी जे आहेत त्या या ठिकाणी येत असतात. सध्या पाहिलं तर ठिकठिकाणी धरणाची पाणी पातळी जी आहे ती खालवलेली पाहायला मिळते. तशीच पाणी पातळी भाटघर धरणाची सुद्धा पाणी पातळी जी आहे ती खालवली आहे आणि सध्या पाहिलं तर पाणी पातळी खालवल्याने हे मंदिर जे आहे ते आता बाहेर आलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन किरण आबिकेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.